आणि हो भंडारा इथे नाना पटोले यांनी ते भाजपवर आरोप केलेला आहे की काँग्रेस उमेदवारावर दबाव आणला म्हणून तुम्ही भाजपचे प्रमुख आहे तिथले काय सांगता? कोणताही दबाव कोणत्याही उमेदवारावर आणलेला नाही आहे. कालची नाना भाऊंची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की नरेश ईश्वरकरच्या घरी काही पोलीस गेली होती हे वगैरे. काँग्रेसचे जे उमेदवार आहेत दिलीप बनसोड यांच्या संदर्भात त्यांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नाही आणि म्हणून नाना भाऊची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती कुठेतरी दिशाभूल करणारी आहे आणि कुठेतरी लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण करणारी आहे. त्यांचे जे उमेदवार नानाभाऊंनी एक चांगले उमेदवार दिले होते, काँग्रेस पक्षाने एक चांगले उमेदवार दिले होते, दिलीप बनसोडजी माजी आमदार आहे, पण कारण ते दलित समाजाचे आहे म्हणून त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला की तुम्ही उमेदवारी वापस घ्या. आणि त्यानंतर काँग्रेसने त्या भंडारा जिल्ह्यातील भूमाफिया जे आहेत, जे रेती तस्कर आहेत, अशा एका व्यक्तीला ज्यांच्यावर अनेक महिलांनी अत्याचाराच्या तक्रारी केल्या आहेत, अशा व्यक्तीला त्यांनी त्यांच्या पक्षाचं समर्थन दिलं आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांचं कुठेतरी माघार घेऊन एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एका व्यक्तीला त्यांनी आपली उमेदवारी देऊन काँग्रेसने आपला खरा चेहरा हे जनतेपुढे दाखवलेला आहे. काँग्रेस दलित विरोधी आहे अशी चर्चा आरोप केले जात आहे नाना पटोलेवर, कारण की जो उमेदवार होता तो आंबेडकरी चळवळीतला आंबेडकरी समाजाचा होता, त्याला विड्रॉ करायला लावला. दिलीप बनसोडजी हे तिरोड्यातनं माजी आमदार होते, जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेता होते आणि एक आंबेडकरी समाजामध्ये त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वलय आहे आणि कुठेतरी अशा एका उमेदवाराची उमेदवारी मागे घेऊन कुठेतरी नाना पटोलेजी व काँग्रेस पक्षाने ते रेती माफियांसोबत आहे असा एक संदेश या माध्यमातून दिलेला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 6 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. काँग्रेसवर नामुष्की वळवलेली आहे. चंद्रपूर असो ते यवतमाळ असो अनेक ठिकाणी काय सांगता? नाही, काँग्रेसमध्ये कुठेही त्यांच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता नाही आहे. त्यांच्यामध्ये आपसात फार टोकाचे भांडणं आहेत आणि म्हणूनच तिथे कुठे त्यांचा समन्वय होत नसल्यामुळे त्या भागातील उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतले. निश्चितच याच प्रकारचे हाल काँग्रेसचे राहिले तर जे उरले सुरले जे नगरसेवक त्यांचे निवडून आले किंवा जे आमदार त्यांचे निवडून आले तेही पुढच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणार नाही. संजय राऊतांनी आरोप केले की 150 कोटीची देवाणघेवाण झाली त्यामुळे हे सगळं मागे घेतलेलं आहे. म्हणजे संजय राऊतचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीचे जितके नेते आहेत ते सगळे लाचखोर आहेत, ते पैसे घेऊन ते विड्रॉ करतात. मग अशा बैमान लोकांना आपण तिकीट का देता, हा माझा त्यांना प्रश्न आहे. संजय राऊतांच्या आरोपांमध्ये त्यांनी नुसतं महाविकास आघाडीचे नाही तर काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार जी असणार, नाना पटोले जी असणार किंवा सपकाळ असणार, यांच्यावर या प्रकारचा गंभीर आरोप केला आहे. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे. जे विदर्भात 2 काँग्रेस उमेदवारांनी माघार घेतली त्यावरून आता काँग्रेसकडून त्याच्या चौकशीची मागणी होत आहे की हे भाजपमधनं सर आले नव्हते ना किंवा कुणाच्या म्हणण्यावरून काय कारण आहे, अर्थकारण आहे का या विड्रॉ केले या 2 उमेदवारांनी? निश्चितच काँग्रेसने चौकशी केली पाहिजे आणि या प्रकारचा जर काँग्रेसचा जर आरोप असणार की हे विकल्या गेले तर या प्रकारचे बिकाऊ लोकांना, या प्रकारचे बिकाऊ लोक काँग्रेसमध्येच काय, हाही प्रश्न निश्चितच जनतेने काँग्रेसला विचारला पाहिजे. विधानसभेमध्ये नाना भाऊ फक्त 200 काही मतांनी निवडून आले. 200. विधान परिषदेमध्ये तुम्ही तसंच त्यांना धडा शिकवणार का, ज्या पद्धतीने ते तुमच्यावर आरोप करतात? नाना पटोलेजी विधानसभेच्या निवडणुकीत आमचे विधान परिषदेचे उमेदवार अविनाशजी ब्राह्मणकर यांच्या विरोधात 208 मतांनी निवडून आले आणि यावेळेस आम्ही सर्वांनी प्रण केलेला आहे की नाना पटोलेजींच्या काँग्रेसच्या उमेदवाराला 208 मतांनी या निवडणुकीत हरवायचं. पण आता ही निवडणूक काही राहिली नाही. तिथे काँग्रेस पक्षाने आपला माघार घेतलेला आहे. काँग्रेस पक्षाने एक चांगले मजबूत उमेदवार दिलीप बनसोड दिले होते, त्यावेळेस आम्ही 208 निवडून येण्याचा आम्ही प्रण केला होता. पण आता काँग्रेस पक्षाने इथनं माघार घेतलेलं असल्यामुळे आता आम्हाला असं वाटतं की पूर्ण 457 पैकी जवळपास 350-400 मतं आम्हाला भेटणार.